15 मिनटं भिजत घालून धुवून घ्यायची मिक्स डाळ आहे. शिजण्यासाठी पाणी टाकायचं. हळद, मीठ आणि हे शिजायला ठेवायचं आहे. डाळ गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडं बेसन, 1 चमचा टाकायचं. हळद, थोडंसं मीठ, जिरा पावडर, कस्तुरी मेथी, लाल मिरची नाही तर मी बुट्टी टाकते लाल मिरच्याची. हे सगळं तेल टाकून पाणी टाकून आता आपण ह्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी चिली फ्लेक्स टाकले कारण का माझ्याकडे लाल मिरची पावडर नाही, घरगुती मसाला त्यामध्ये सर्व काही मिक्स आहे. अशा पद्धतीने डो झाला आहे. हात आपण झाकून ठेवू जरा मुरत. लागणारं साहित्य: मिक्स डाळ शिजलेली, शेंगदाणे पण शिजले, लाल तिखट, हळद आणि जिरा पावडर, कापलेला टोमॅटो आणि हे मी बनवलेलं आहे चिंच आणि गूळ आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची आणि हे लसूण कुटून घ्यायचा आणि कढीपत्ता. पहिला डाळीला आता फोडणी द्यायची. मिरची आणि ह्याचं फोडणीला जिरं चांगलं तडतडून द्यायचं फोडणीला. ही गुजराती डिश आहे. जिरपूड, धनापूड, हळद, लाल तिखट, टोमॅटो टाकू आपण. शेंगदाणे टाकून फोडणी. चिंचाचा पोळ, चवीनुसार मीठ टाकू आपण. टाकले टाकू पण याचा ऑप्शन आहे. मीठ ऑलरेडी डाळीत आहे तर टाकायची गरज नाही. स्किप करा मी. आपण डाळ ही झोपून व्यवस्थित आणि मग ती टाकायचं. पाणी टाकायचं भरपूर सारं. पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं. त्याला चांगलं शिजू दे. डाळी कोथिंबीर टाकून शिजायला ठेवू. कोथिंबीरचा स्वाद चांगला येतो. टाकायचे आणि आपण साच्याने असे त्रिकोणी कापे करायचे. अशा पद्धतीने डाळ झालेली आहे.
पाहिजे तेवढी घट्ट पातळ करू शकतात. आता याच्यामध्ये आपण हे सोडायचं ढोकळा. एक एक करून सोडायचं. आता 5 मिनिटासाठी शिजायला ठेवा. शिजली आहे डाळ ढोकळी बघा, शिजली आहे चांगली. तुम्ही सर्व करू शकता. शिजलेली आहे. हे बघा, रोजच्या जेवणामध्ये आज आपण बनवणार आहे गुजराती स्पेशल डाळ ढोकळी. तुम्ही खाऊन बघा कशी झाली, नक्की मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.